भाजपने शिवसेनेला पुन्हा डिवचलंय। शिवसेना भवन समोर भाजपने होर्डिंग लावण्यात आलेले भाजपामार्फत बाळासाहेब मोदींना आशीर्वाद देतानाचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलाय। काळ्या पैशा विरोधातील लढाईला आशीर्वाद अशा आशयाने या ठिकाणी हे भाजपने होर्डिंग लावलेलं आहे आणि त्यातून मार्केटिंग करण्याचाच प्रयत्न भाजपने केलेला आहे। त्यामुळे भाजपने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्याचं काम केलेलं आहे। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणाऱ्या मित्रपक्ष शिवसेनेला भाजपने होर्डिंगच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजपने थेट शिवसेना भवनच्या समोर होर्डिंग लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान मोदींना आशीर्वाद देत असल्याचा फोटो या होर्डिंगवर पाहायला मिळतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, आपण पाहतोय की खरं तर भाजप आणि शिवसेना यामध्ये सतत कुरघोडी आपल्याला पाहायलाच मिळते, मात्र आता पुन्हा एकदा भाजपने या होर्डिंगच्या माध्यमातून कुठेतरी शिवसेनेला डिवचण्याचं काम केलंय, काय सांगाल? होय, नक्कीच हा प्रयत्न दिसून येतो आहे। शिवसेना भाजपमध्ये अंतर्गत असलेलं कुरघोडीचं राजकारण किंवा तीव्र स्पर्धा याआधी महाराष्ट्राच्या जनतेपुढे लपून राहिलेली नाही आणि पुन्हा एकदा ही कुरघोडी किंवा ते राजकारण सुरू झालेलं आहे। आणि यावेळेस निमित्त ठरलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनशुद्धीचा निर्णय घेतला आणि त्यानंतरच्या ज्या सर्व घडामोडी आहेत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चलनशुद्धीच्या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी शिवसेनेचे काही आक्षेप आहेत आणि वारंवार शिवसेना आपले हे आक्षेप नोंदवते आहे। अलीकडे शिवसेनेच्या खासदारांनी आपल्या आक्षेपांसंदर्भात पंतप्रधानांची भेट घेतली होती आणि त्यांच्या पुढे आक्षेप मांडले होते। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या खासदारांना आपण बाळासाहेबांचीच भूमिका किंवा बाळासाहेबांनाच अपेक्षित असलेलं काम करतो आहोत असं सांगत निरुत्तर केलं होतं। आणि त्यानंतर शिवसेना भाजपमधलं राजकारण अधिक टोकाचं किंवा अधिक तीव्र झालेलं आहे। आता थेट भाजपनं शिवसेनेला डिवचलेलं आहे। शिवसेना भवनाबाहेर एक होर्डिंग लावण्यात आलेलं आहे। भाजप महाराष्ट्राचे भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी हे होर्डिंग लावलेलं आहे। आपण बघू शकाल की ही ताजी दृश्य आहेत। पोस्टर हटवण्यात येत आहे। शिवाजी पार्क पोलिसांकडून हे पोस्टर हटवले गेलेले आहे। शिवसेना भाजपमध्ये कुठलाही संघर्ष होऊ नये या पोस्टरच्या माध्यमातून त्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना म्हणून हे पोस्टर शिवसेना भवनासमोर हटवण्यात आलेले आहे। मात्र पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांना हे नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद देत आहेत अशा स्वरूपाचा उल्लेख आहे। आणि काळ्या पैशा विरोधातील ही लढाई आहे आणि लवकरच अच्छे दिन आपल्याला या लढाईच्या माध्यमातून दिसणार आहेत असा संपूर्ण उल्लेख होता। हे पोस्टर आता मुंबई पोलिसांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून हटवलं असलं तरी एकूणच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं हे मार्केटिंग आहे का असाही एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र शिवसेना आणि भाजपमधलं हे राजकारण या निमित्तानं पुन्हा एकदा रंगू लागलेलं आहे। नक्कीच दिनेश, तर मुंबई पोलिसांमार्फत हे पोस्टर्स हटवण्यात आलेले आहे, मात्र आता शिवसेनेची भूमिका काय असणार आहे हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।